नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. जवळपास 50 दिवस होत आहे. इंडियन प्रीमियम लीगचं 2026 मधील 19व्या हंगामाला सुरुवात होऊन 50 दिवस होत आले आहे. या 50 दिवसात साखळी याच्यात जवळपास 71 सामने पार पडले. जवळपास प्रत्येक संघ 14 सामने खेळला आणि या 10 संघातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघानं 14 पैकी 9 सामने जिंकत 18 गुण मिळवत आणि जवळपास 1+1 अशी धावगतीनं ही स्पर्धा गाजवली आहे. तर त्यांच्याबरोबर गुजरात टायटन्स पण आहे. त्यानंही 14 पैकी 9 सामने जिंकत 18 गुण मिळवलेले आहे. सनरायझर्स हैदराबाद ही तिसरी टीम आहे. तिनंही आपल्या 14 सामन्यापैकी 9 सामने जिंकत 18 गुण मिळवून गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. आणि राजस्थान रॉयलने 14 पैकी 8 सामने जिंकत 16 गुण मिळवत गुणतालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे. म्हणजे गुजरात, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल या 4 संघांनी यावर्षीचे IPL करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे. आता 26 तारखेपासून क्वालिफायर 1, त्यानंतर इलिमिनेटर 1 आणि क्वालिफायर 2 असे 3 सामने सुरुवातीला होतील आणि मग अंतिम सामना 31 मे रोजी होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघानं IPL करंडक पूर्वी जिंकलेला आहे आणि यावर्षीही IPL करंडक जिंकायचाच या इराद्यानंच ही टीम मैदानात उतरलेली आहे. या टीममध्ये भारताचा एकेकाळचा महान फलंदाज म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली, त्यानंतर संघाचं कप्तानपद भूषवणारा रजत पाटीदार यांच्याबरोबरच मग फिल सॉल्ट ही फलंदाज मंडळी आणि त्यांना साथ देणारे जो की या आता कालपर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा असा भुवनेश्वर कुमार, हेजलवूड, कृष्णा पंड्या ही मंडळी या संघात आहे. राजस्थान चॅलेंजर्स बंगळुरूचा इलिमिनेटर म्हणून क्वालिफायर 1चा सामना हा गुजरात टायटन्स बरोबर होणार आहे. गुजरात टायटन्स संघात शुभमन गिल आहे, तर त्याच्याबरोबर सलामीला येणारा साई सुदर्शन पण आहे. या संघात मग कधी काळी जोशात असणारा जोस बटलर आहे आणि ग्लेन फिलिप पण यांच्यासोबत असणारच आहे. जेसन होल्डर, मोहम्मद सिराज आणि रबाडा हे तिखट मारा करणारं तिकूट पण या संघाकडं आहे. त्यामुळं क्वालिफायर 1चा सामना या 2 संघात चुरशीचा होईल. मग यात बाजी कोण मारेल तो संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल
आणि हरणारा संघ क्वालिफायर 2मधून पराभूत होणाऱ्या जिंकणाऱ्या संघाबरोबर क्वालिफायर 1 खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद या संघानंही IPL करंडक जिंकलेला आहे. यावेळी या संघाचं कप्तानपद पॅट कमिन्स करत असून ईशांत किशननेही काही सामन्यात कप्तानपद भूषवलं होतं. ईशांत किशनला मग अभिषेक शर्मा, हर्षित पटेल मंडळी फलंदाजी साथ देतील आणि मग जयदेव उनाडकट, त्यानंतर अष्टपैलू हर्षित पटेल यांची गोलंदाजी पण करामत दाखवेल. तेवढंच खरं. एलिमिनेटर 1चा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल यांच्यात होणार आहे. राजस्थान रॉयलची पण सलामीची फलंदाजी जोडी भक्कम अशी आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशी सोबत यशस्वी जयस्वाल उत्तम फटकेबाजी करतात आणि अगदी पॉवर प्लेमध्येच ते संघासाठी 70-80 धावा जोडत असतात. व त्यांच्या पाठोपाठ लगेच फलंदाजीसाठी येतो तो त्यांचा यष्टिरक्षक असलेला ध्रुव जुरैल. या संघाकडून रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई यासारखे जगप्रसिद्ध फिरकी गोलंदाज आहेत. तर जेफ्रा आर्चर साथ सॅम करन पण कधीतरी देत असतो. तसा राजस्थान रॉयल्सचा पण संघ तगडा आहे आणि आत्तापर्यंत या संघानं 14 पैकी 2-3 सामन्यातच 200च्या खालची धावसंख्या उभारली आहे. नाहीतर 10च्या वर सामन्यात त्यांची धावसंख्या 200च्या वरच होती. त्यांच्याच ताकदीचा ज्यांच्याशी लढत होत आहे तो सनरायझर्स हैदराबाद संघ पण आहे. त्यानं पण अनेक सामन्यात 200च्या वरच धावसंख्या रचलेली आहे. त्यामुळं हा एलिमिनेटर 1चा होणारा सामना अत्यंत चुरशीचा होईल आणि यात जिंकणारा संघ हा क्वालिफायर 1मध्ये हरणाऱ्या संघाबरोबर परत क्वालिफायर 2 सामना खेळेल आणि मग यात जिंकलेला संघ आणि क्वालिफायर 1मध्ये जिंकलेला संघ या 2 संघात अंतिम सामना हा 31 मे रोजी होईल आणि तो सामना कोणत्या 2 संघात होईल आणि कोणता संघ यावर्षीचा IPL करंडक जिंकेल हे आपल्याला 31 मेच्या रात्रीच कळणार आहे. गेले 4-5 दिवस धाराशिव आणि परिसरात अवकाळी पाऊस कमी जास्त प्रमाणात हजेरी लावतो. अवकाळी पाऊस काही भागात वाऱ्यासह पडतो आणि त्या भागात तो प्रचंड नुकसान पण करत असतो. आज सायंकाळी 4:30 नंतर धाराशिव शहरात अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. 3-4 वेळेस टप्प्याटप्प्यानं हा पाऊस पडला. त्यामुळं हवेत गारठा निर्माण झाला आहे. त्यामुळं धाराशिव शहरवासियांना उकाड्यापासून थोड्याफार प्रमाणात का पण होईना दिलासा मिळालेला आहे. हा अगदी अल्प प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळं उशिरा रात्री ते दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत कडक असा उन्हाळा जाणवतो आणि त्यामुळं माणसाचं जीव कासावीस होत असल्याचं चित्र गेल्या 2-3 दिवसात दिसत आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.